वसई विरार शहर महानगरपालिकेत आज जो लोकदरबार आयोजित करण्यात आला होता त्या लोकदरबारामध्ये आमदार प्रताप सरनाईक हे कडाडीचे संतापले होते। वसईच्या पोलिसांवर ते संतापले होते। त्याचं कारण देखील तसंच आहे। या लोकदरबारामध्ये विरारच्या कनेर फाट्याजवळ एका इस्माने तक्रार केली आणि या तक्रारीत सांगितलं की विरारच्या कनेर फाट्यावर ब्लास्टिंग चालू आहे। नुसतं तक्रार नाही केली तर त्याने मंत्र्यांना चक्क मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ पाहून आमदार प्रताप सरनाईक जे कमालीचे संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। नेमकं चाललंय तरी काय, हे काय आहे, याच्या माध्यमातून शहरात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का नाही, त्यांनी तात्काळ म्हणजे जनता दरबार चालू असताना पोलिसांची एक टीम आणि तहसीलदारांचं एक पथक जे आहे घटनास्थळी रवाना केलं आणि पूर्ण माहिती मागवलेली आहे। परंतु जोपर्यंत जनता दरबार संपला तोपर्यंत अशी माहिती समोर आली की हा व्हिडिओ जो आहे तो 8 महिन्यापूर्वीचा होता आणि तोपर्यंत आता त्या ठिकाणी कशा कुठल्याही प्रकारचं ब्लास्टिंग होत नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस ऑन कॅमेरा काही बोलत नसले तरी आमदार प्रताप सरनाईक कशा प्रकारे संतापले आणि त्यांचा संताप कसा होता हे आपण पाहूया। हा भयंकर एकदम भयंकर व्हिडिओ आज ब्लास्टिंगचा आमच्यापर्यंत आलेला आहेत। मी आता तर फक्त नाही 8 महिन्यापूर्वीचा असला तरी तर चुकीचं आहे, पण आता तिथे सध्या काहीच नाहीये। आता त्याची हे करतो ठीक आहे। 8 महिन्यापूर्वीचा आहे असं आमच्या पोलीस उपायुक्तांचं म्हणणं आहे। 8 महिन्यापूर्वीचा असू द्या, 8 दिवसापूर्वीचा असू द्या किंवा आजचा असू द्या, शहरामध्ये विदाऊट पोलीस परमिशन, विदाऊट कलेक्टर परमिशन जर ब्लास्टिंगच्या कांड्या येत असतील आणि दिवसाढवळ्या एखादा डोंगर तोडण्यासाठी, पोखरण्यासाठी ते ब्लास्टिंग करणं, खड्डे खोदून ते ब्लास्ट करणार, डोंगर ब्लास्ट करण्यासाठी जर त्या कांड्यांचा वापर होत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच माध्यमातून शहरामध्ये बॉम्बस्फोटसुद्धा ही लोक घडवू शकतात। त्यामुळे हे समाजकंटक आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। 8 महिन्यापूर्वीची जरी घटना असेल तरी ते कोणी केलंय याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा आणि ताबडतोब त्यांच्यावर बोकासारखी कारवाई करावी अशा सूचना मी उपायुक्तांनी दिलेल्या आहे। या संदर्भात ही गंभीर दखल मंत्री या नात्याने मी घेतलेली आहे। या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। भर दिवसा जर विदाऊट परमिशन कुठलेही परकीय लोक येऊन इकडे जर ब्लास्टिंगसाठी अशा कांड्यांचा वापर करून जर ब्लास्ट करत असेल तर एवढं यांच्याकडे बारूद येतं कुठनं, हा सुद्धा तपासाचा एक भाग आहे। त्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी, जे दोषी असतील, कारण हे भयानक आहे। आज कुणाच्या घरामध्ये ह्या कांड्या लावून सुद्धा ते घर सुद्धा ब्लास्ट करू शकतील, इमारत ब्लास्ट करू शकतील, अशा प्रकारचं ते काम मी व्हिडिओ तो बघितला आहे, तो डेंजरस आहे। त्यामुळे तशा सूचना मी उपायुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात कारवाई करून जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करायला सुद्धा शासन मागे पुढे बघणार नाही।